माळ्यावर जाऊन लपून बसतो. माळ्याला एक शिडी होती. सरसर श्याम शिडी चढला. शिडी चढून माळ्यावर आला. खाली वाकून पाहिलं. आता माळ्यावर मला कोणी नाही पकडणार. कंदी होती. त्या कंदीच्या मागं श्याम मांजरासारखा बारीकून लपून बसला. तेवढ्यात खालचं दार वाजलो. दारात मित्र आले. ए श्याम, श्यामची आई. अरे श्याम, ए श्याम. आई बाहेर आली. आत्ताच होता इथं वस्तीवर. थांबा रे मुलांनो. आईनं दरवाजा उघडला आणि दारातले मित्र म्हणाले, श्यामला पोहायला न्यायला आलो आम्ही. श्यामच्या आई, श्याम कुठे गेला? आत्ताच होता रे इथं. बरे तुझ्या घरी आला का श्याम? श्यामच्या आई, श्याम झोपेत उठला की रोज सकाळी माझ्याकडे येतो. आज नाही आला म्हणजे घरातच असेल. आणि सगळे मित्र श्यामला घरात पाहायला लागले. ए त्या खोलीत आहे का रे श्याम? बापू दादा तिकडे नाही रे. तिकडे आहे का रे? अरे इकडं पण नाहीये. ए चला आपण आपल्या जाऊ पोहायला. सगळी घराच्या बाहेर पडले. पण एकटाच घरात राहिला. आणि पण या आईला म्हणाला, झोपेतून उठला की श्याम ना आधी माझ्याकडे येतो. आज नाही आला म्हणजे तो घरातच असायला पाहिजे. श्याम काही एखादी जागा राहिली असेल घरामध्ये बघायची. खालच्या कुठल्याच खोलीमध्ये नाही, ते आपण खोलीमध्ये. श्यामच्या माळा बघू का? जा बन्या. बन्या सरसर शिडी चढून माळ्यावर आला. खाली वाकून पाहिलं. आई म्हणाली, सांभाळून जा बन्या, माळ्यावर अंधार आहे. शिडी सोडा. आलं मी माळ्यावर. माळ्यावर नुसतं अंधार आहे. श्यामला कुठं बघायचं? कंदीजवळ असेल. श्याम, बापरे कंदीजवळ खूप अंधार आहे. श्यामची आई, श्याम नाहीये, मला खाली उतरायचं. बन्या सरळ खाली उतरला. आईला म्हणाला, श्याम काही माळ्यावर नाहीये. तेवढ्यात बन्या श्यामनं काय केलं, कंदीच्या मागून आपलं डोकं वर काढलं आणि डोकं वर काढून श्याम बन्याकडे पाहू लागला. पण मित्रांनो, कंदीच्या मागून श्यामनं जसं डोकं वर काढलं, त्याच्या डोक्यावरची शेंडी कंदीच्या मागून हळूच वर आली की याव. आणि त्या शेंडीकडे बन्याचं लक्ष गेलं. बन्यानं जाता जाता माळ्याकडे पाहिलं. श्यामची आई, माळ्यावर लपलाय श्याम. कंदीच्या माग शेंडी याव याव. त्या बन्या बघ त्याला. यावेळेस बन्या भिलाच नाही. सरसर शिडी सोडून माळ्यावर आला. माळ्यावरून त्यानं काय केलं, श्यामच्या मागं गेला. पोहायला. श्यामची आई, श्याम इथं लपलाय. आईनं हातात झुंबून घेतली आणि सरळ माळ्यावर आली. आणि त्या दिवशी तिनं श्यामला खूप मारलं. श्याम ओरडत होता, आई झालं काय, आई झालं काय, आई झालं काय, आई झालं काय, माझं काय. श्याम आईचा मार खाऊन विहिरीवर आला.